Hello everyone, this is Mugda. Welcome back to my channel. आजचा लुक मी स्पेशल व्हॅलेंटाईन डेसाठी केलेला आहे. पण हा लुक तुम्ही डेट नाईट बर्थडे पार्टीसाठी पण करू शकता. त्यासोबतच ट्रेडिशनल वेअर म्हणजे साडी सलवार सूटवर पण हा लुक तुम्ही करू शकता. त्यावर पण खूप छान दिसेल हा लुक आणि करायला पण खूप इझी आहे. आणि हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेअर पण नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. हॅलो, आज मी माझ्या फेसवर फक्त प्लमचं टोनर अप्लाय केलं आहे, बाकी काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. बिकॉज मी आज माझा आय मेकअप सगळ्यात आधी करून घेणार आहे. आता मी आय बेस करते आणि आय बेससाठी मी ते नॉर्मल आपलं जे लॉरियलचं कन्सिलर आहे तेच यूज करते. ते मी माझ्या आयलिडवर अप्लाय केलं आहे आणि ते एका वेट ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. छान ब्लेंड करून झाल्यानंतर त्यावर ते मी एका कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेणार. बिकॉज क्रीज लाईन्स पडतात ना, त्यामुळे मी कॉम्पॅक्ट पावडरने ते कन्सिलर छान सेट करून घेते. नेक्स्ट मी ते इनसाईडचा आयशॅडो पॅलेट घेते. त्यातला जो सगळ्यात लाईट ब्राऊन शेड आहे तो मी एका बिग ब्लेंडिंग ब्रशवर घेते आणि ते मी क्रीज लाईनवर तो शेड अप्लाय करून घेते. छान ब्लेंड करून घ्यायचा आहे हा शेड. हा शेड ब्लेंड करून झाल्यानंतर सेम पॅलेटमधला जो डार्क ब्राऊन शेड आहे तो मी एका स्मॉल ब्लेंडिंग ब्रशवर घेऊन डेप्थमध्ये अप्लाय करून घेते छान. त्यानंतर मी ते लेनीचं हायलायटर स्टिक घेते. त्यातलं जे गोल्डन हायलायटर आहे ते मी माझ्या इनर कॉर्नरवर अप्लाय करते आणि फिंगरने ब्लेंड करून घेते. नेक्स्ट मी ते एल्फचा आयशॅडो पॅलेट घेते आणि त्यातला जो गोल्डन शेड आहे तो मी माझ्या फिंगरनेच जिथे मी हायलायटर अप्लाय केलं आहे फक्त तिथे अप्लाय करून घेते. हा एक लाईट गोल्डन शेड मी अप्लाय केला आहे. त्यानंतर जो मी डार्क ब्राऊन शेड अप्लाय केलेला तोच मी एका स्मॉल ब्रशवर घेऊन कॉर्नर ब्लेंड करते जेणेकरून ती लाईन दिसणार नाही. नेक्स्ट मी ते एक आयब्रो ब्रश घेते आणि सेम पॅलेटमधला जो ब्लॅक शेड आहे तो मी ॲज अ आयलायनर अप्लाय करते. मी इथे कोणतंही लिक्विड या जेल लायनर अप्लाय करणार नाही आहे. आयशॅडोनेच मी आयलायनरचा लुक देणार आहे. त्यानंतर मी सेम पॅलेटमधला जो ब्लॅक शेड आहे तो मी एका स्मॉल ब्रशवर घेऊन माझे आउटर कॉर्नरवर मी ब्लेंड करते एकदम सॉफ्ट स्मोकी इफेक्ट येण्यासाठी. नेक्स्ट मी ते वेगाचं आयलॅश कर्लर यूज केले माझ्या दोन्ही आयलॅश कर्ल करण्यासाठी. इथे मी कोणतेही आयलॅश अप्लाय करणार नाही, मी माझे नॅचरल आयलॅशेस ठेवणार आहे. त्यानंतर मी मेबलिनचा मस्कारा माझ्या दोन्ही आयलॅशला छान अप्लाय करून घेते. हा मला कोणत्या तरी प्रोडक्टवर मिळालेला मिनी मस्कारा आहे, तो मी अप्लाय करून घेते. अँड मेन म्हणजे हा आय मेकअप तुम्ही ट्रेडिशनल पण करू शकता, खूप छान दिसेल. त्यानंतर मी गार्नियरचं मायसलर वॉटर घेऊन मी माझा फेस क्लीन करते. जे आय शॅडो अँड कन्सिलर जे अप्लाय झालं आहे माझ्या फेसवर ते मी क्लीन करून घेते. अँड त्यानंतर मी ते पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करते. माझ्या फेस छान मॉइश्चराईज करून घेते मी इथे. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला मी हे सजेस्ट करणार नाही, तुम्ही एक ऑइल बेस मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. माझी कॉम्बिनेशन स्किन आहे त्यामुळे माझ्या फेसवर हे सूट होतं. नेक्स्ट मी इथे इनसाईडचं प्रायमर माझ्या फेसवर अप्लाय करून घेते. पूर्ण फेसवर छान प्रायमर मी अप्लाय करून घेते. अँड आय नो आता हा आय मेकअप एवढा छान उठून दिसत नाही, पण पूर्ण मेकअप करून झाल्यावर तुम्हाला कळेलच खूप छान हा आय मेकअप दिसतो आहे. त्यानंतर मी माझे डार्क सर्कल पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी सेम जे मी स्टार्टिंगला लॉरियलचं कन्सिलर यूज केलेलं तेच कन्सिलर यूज करते आणि मला जिथे जिथे गरज वाटते तिथे तिथे मी थोडंसं अप्लाय करते. त्यानंतर
वेट ब्युटी ब्लेंडरने ते छान ब्लेंड करून घेते. ह्या कन्सिलरचा शेड पण मी तुम्हाला खाली स्क्रीनवर मेन्शन करेल. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक देईल, तर तुम्ही चेक करू शकता. अँड तुम्ही बघू शकता माझे डार्क सर्कल इझिली हाईड झाले. त्यानंतर मी इथे लॅक्मेचं लुमी क्रीम आपलं फाउंडेशन मिक्सिंग प्लेटवर घेते थोडं. त्यानंतर मेबलिनचं फिट मी फाउंडेशन पण मी त्याच प्लेटवर घेते. अँड लुमी क्रीम अँड फाउंडेशन मिक्स करणार आहे, जेणेकरून आपल्या फेसवर ना छान असा ग्लो दिसून येईल. नॅचरल ग्लो दिसण्यासाठी मी लुमी क्रीम फाउंडेशनमध्ये मिक्स केले. अँड ते दोन्ही छान फिंगरने मिक्स केल्यानंतर डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने मी माझ्या फेसवर अप्लाय करते. असं अप्लाय केल्यानंतर आपला बेस ना खूप छान आणि नॅचरल दिसतो. एकदम स्मूथ वाटतो, अजिबात पॅची पॅची दिसत नाही. जर तुमचा ना बेस पॅची होत असेल तर तुम्ही ही टेक्निक एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की फरक दिसेल. नेक्स्ट मी अर्थ रिथमचं लिप अँड चीक टिंट माझ्या फेसवर अप्लाय करते. हे पण एक खूप छान सुंदर लिप अँड चीक टिंट आहे. हे लिक्विड फॉर्ममध्ये येतं आणि ते मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. आणि ह्याने ना छान बघू शकता पिंक माझे चिक्स दिसत आहेत. त्यानंतर हे सगळं लॉक करण्यासाठी मी फेसेस स्कॅनरची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते आणि पिझ्झा बर्फने ती पावडर माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करून घेते. माझा मेकअपचा बेस तर करून झाला आहे. त्यानंतर माझी आयब्रो फिल करण्यासाठी मिस्कॅराची आयब्रो पेन्सिल यूज करते इन द शेड डार्क ब्राऊन. जर तुम्ही माझ्या व्हिडिओ खूप आधीपासून बघत आला असाल तर तुम्हाला माहिती आहे मी फक्त मिस्कॅराचीच आयब्रो पेन्सिल यूज करते, नाहीतर इनसाईडची. कारण ह्या दोन्ही पेन्सिल जास्त करून मिस्कॅराची पेन्सिल मला खूप आवडते अँड खूप अफोर्डेबल अशी पेन्सिल आहे ही. त्यानंतर मी शुगरचं जे फेस पॅलेट आहे त्यातलं मी हायलायटर मी माझ्या ब्रोनला अप्लाय करून घेते. ब्रोन हायलायटिंग करून घेते. नेक्स्ट मी सेम इनसाईडच्या पॅलेटमधला ब्लॅक शेड एका पेन्सिल ब्रशवर घेऊन माझ्या लोअर लॅश लाईनला आउटरवर ब्लेंड करून घेते. त्यानंतर सेम पॅलेटमधला डार्क ब्राऊन शेड मी माझ्या इनर कॉर्नरवर पण अप्लाय करून घेते. अँड माझा आय मेकअप पूर्ण करून झाले. त्यानंतर मी ते शुगरचं ब्रॉन्झर घेऊन मी माझ्या फेसला एक छान शेप देते. बिकॉज मी इथे कॉन्टर यूज केलं नाही आहे आज, त्यामुळे मी ब्रॉन्झरनेच माझ्या फेसवर छान शेप देते. नेक्स्ट मी ते शुगरचं ब्लशर अप्लाय करते माझ्या चिक्सवर. मी ते अर्थ रिथमचं लिप अँड चीक टिंट अप्लाय केलेलं, पण मला अजून पिंक चिक्स पाहिजे म्हणून हे अप्लाय करते मी. नेक्स्ट मी ते मेबलिनचं गोल्डन हायलायटर माझ्या फेसवर एका फॅन ब्रशने अप्लाय करते. शुगरचं हायलायटर नंतर मेबलिनचं हायलायटर माझं फेवरेट आहे. हे दोन्ही हायलायटर माझ्याला खूप आवडतात आणि याने खूप छान शाईन येते. अँड ऑलमोस्ट माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मेकअप दिसतो आहे. त्यानंतर मी इथे मामाअर्थची लिपस्टिक अप्लाय करते. मी आज एक न्यूड शेड अप्लाय करून बघते. हा शेड तर छान आहे, पण ह्या आउटफिटवर एवढा काय खास दिसत नव्हता, म्हणून त्यावर मी परत इनसाईडची रेड कलरची लिपस्टिक अप्लाय केली आहे. अँड इट्स डन. माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल्स, प्रोडक्ट्स रिव्ह्यू आणि शॉपिंग हॉल्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.